रोहनच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. हो हो, फुल डिलिव्हरी, चेंडू थांबणार नाहीये. येस, या ठिकाणी घडलं काय? विकेटचं पतन. जसं वाटत होतं की हा चेंडू षटकार जाईल, परंतु त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. कोणती चूक न करता मात्र मोठा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द ग्राउंड रोहन. तिसरा धक्का लागतोय कांदन संघाला. रोहनच्या माध्यमातून धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचते. दादा 3 बाद 35 धावा. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये अंकुश. अंकुश आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर अंकुश. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर आकाश. आकाश आणि अंकुशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज नाना. एस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव आलाय हा चेंडू देखील. एस, पंचांना लाईन पाहावी लागेल. इट इज वाईट. खराब चेंडू. एक अभ्यंतर धाव मिळेल यामध्ये शंका नाहीये. अनुभवी पंच देखील प्रकाश बोला या ठिकाणी आहेत. कोणती चूक होणार नाहीये, परंतु मित्रांनो खेळ आहे मातीतला. चुका होणार, प्रत्येकाकडनं चुका होत आहेत. हो हो, वारंवार 30 दिशा पंचांना कवायत करण्याची संधी सकाळच्या क्षेत्रामध्ये. बा पकड, वाईट नको घालू. आता आमच्या पंचांच्या खुशी व्हायच्या ताईट. मग पंचांचा कार्यक्रम पीठ आणि तुझा कार्यक्रम पीठ. तुला शिया देऊन देऊन येतो मारतील मग. एस, बॅटच्या रिडिंग पट्ट्यात, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चुका होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. चेंडूला उचलफेक केली जाईल, त्या दरम्यान देखील होईल सिंगल कंप्लीट. धावफलक जाऊन पोहोचेल. 3 बाद 38 धावा. ओहो, या ठिकाणी बॅटला फक्त चेंडू ब्रश झाला. त्यानंतर मात्र 30 सर्कलच्या बाहेर जरा पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण झालं बंबळ. 3 तिगाडा आणि काम बिगाडा. चेंडूला उचलफेक केली जाईल, त्या दरम्यान 2 धावा होतील कंप्लीट. षटकाचा विचार केला तर अजून एक चेंडू उर्वरित. एस, या ठिकाणी टक आवाज. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. बेसनल षटकार कनेक्ट खांदणगाव. षटकाराच्या सहाय्याने मात्र समाप्ती केली. धावफलक जाऊन पोहोचलं. दादा 3 बाद 46. 46 लॉस ऑफ द 3 विकेट अँड टीम द खानदान. 46 धावा लागल्या गेल्यात. अजून एक षटक हाणामारीचं उर्वरित आहे. शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजावर मात्र सोपवलं जाईल, कोणत्या गोलंदाजाकडे मात्र ही जबाबदारी दिली जाईल. आणि शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक. 6 चेंडू उर्वरित आणि या 6 चेंडू मध्ये मात्र किती धावा मजल मारेल हा कांदन संघ. सध्याच्या घडीचा विचार केला तर 46 धावा धाव बलकावर लागल्या गेल्यात. सलामीची जोडी देखील मैदानाच्या बाहेर. सागर झालाय बाद, रोहन झाला बाद, संतोष झालाय बाद. नाही नाही प्रॅक्टिस आहे. गोलंदाज महेंद्र, गोलंदाज मार्क वर पाहायला गेला तर रनअप चुकतोय. छोटा पॅकेज बडा धमाका पाहायला मिळेल का? यंग स्टार खेळाडू कवटेवाडी संघाकडून पाहायला मिळतोय महेंद्र माही. ओहो, पहिल्या चेंडूवर जर पाहायला गेला तर निर्धाव चेंडू. ज्या वेळेस रनअप चुकला त्याच वेळेस मात्र अनुभव घेतला. छोटा पॅकेज बडा धमाका. पहिला चेंडू देखील आलाय निर्धाव. बघा मित्रांनो, मोठी लहान आहे परंतु कीर्तिमान आहे. ओहो, काय घडलं जात आहे मित्रांनो. वारंवार मात्र निर्धाव चेंडू फेकी करण्यात यश मिळतं छोट्या गोलंदाजाला.
जरी गोलंदाज छोटा का होईना परंतु काम मात्र मोठं पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते महेंद्रकडनं. ओहो या ठिकाणी पाहायला गेला तर चेंडू हवेमध्ये आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येत आहेत. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवण्यात यश आलं. ओ धावचीतची संधी काय घडेल काय बिघडेल या ठिकाणी फलंदाज होईल बाद. धावचीतच्या साह्यानं मात्र 2+ विकेट. पंच एकच धाव. एस 1+ विकेट. नवीन फलंदाज महेश. बॅक टू द लेफ्ट आकाश. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते महेश कडनं. आपला आतून गोलंदाजी. कशी गोलंदाजी असावी तर महेश सारखी गोलंदाजी. 2 चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवर 1 विकेट आणि सिंगल धाव. चौथा चेंडू पैकी करण्यासाठी सज्ज आहे. पंचांना लाईन पाहावी लागेल. इट इज वाईट. खराब चेंडू. आता मात्र महेंद्र उर्फ माही हा गोलंदाज मात्र दिशा भटकला जातोय. खराब चेंडू. 1 अवंतर धाव मिळेल. धाव फलकचा विचार केला तर 48 धावा. धाव फलकावर 40th लॉस ऑफ द 4 विकेट अँड टीम खानदान. सरळ रेषेत मात्र चेंडू खेळून काढलाय. पहिली धाव मात्र चित्त्याच्या वेगाने पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न बंबल झालाय क्षेत्ररक्षक. दुसरी धाव देखील झाली कंप्लीट. एस बाबा कांदन संतोष इकडं काय खायला दिलाय का ना तू. एस हा देखील शॉर्ट रन. दादा हो मेहनत करून काही फायदा नाही. वजा किती न्या तुम्ही. सिंगल झाली कंप्लीट. एस फटका पसला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक. कॉलिंग महत्वाचे आहे. ओहो या ठिकाणी काय घडलं पाहायला गेला तर चेंडू जमीनला दान झालं. संतोष दादा लाईव्ह मॅच आहे. आता तुमचा आवाज जायचा तिकडं. ये भलं गडची याद आता मग झाला कार्यक्रम. अजून विचार केला तर काही चेंडू उर्वरित आहेत माही गोलंदाजाचं. कारप्याच्या साने चेंडू खेळला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एकदा पुन्हा दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला जाईल का. एस या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एस रिहू धावचित आहे की नाहीये हे पाहण्यासाठी आपण पिशवी ऑपरेटर या ठिकाणी आहेत. तिसरं पंच देखील या ठिकाणी पाहतील. यामध्ये मात्र शंका नाहीये. जो निर्णय असेल तो देखील आपल्यापर्यंत कळेल. एस हात लागला. नॉट आउट असेल. 2 धावा धावफलकावर लागल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचलं दादा. 4 बाद 53 धावा. 54 धावा मात्र विजयासाठी. एस हाफ इनिंग पुढील सामना आपल्या भेटीस देईल. एका साईडनं विचार केला तर सराईवाडी आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर लिमणेवाडी. दोन्ही संघाचे संघनायक या आपण नाणेफेकीसाठी. तत्पूर्वी जाऊया आपण या ठिकाणी उपस्थित आदरणीय पाहुण्यांकडे सत्कार समारंभाकडे वळूया. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये मात्र दमदार एंट्री देखील पाहायला मिळाली. जयगावदेव क्रिकेट संघ बोरवाडी या आयोजनामध्ये आदरणीय सुरेश दादा केवारी या दादांचे या ठिकाणी आगमन झालंय. तर या स्पर्धेच्या वतीनं
मी या साहेबांचा या ठिकाणी यशोत मान सन्मान करतोय. तर बोरवाडी संघ गावातील जे आयोजक आहेत अर्जुन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठ मध्ये यायचंय. आपण या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा यशोत मान सन्मान करूया. दादा या आपण. अर्जुन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये मात्र प्रमुख पाहुण्यांची मात्र या ठिकाणी हजेरी लागली जाते. जेव्हा या ठिकाणी प्रमुख पाहुणे येत आहेत त्यांचा मान सन्मान करणं हाच आपला प्रेम, तो प्रेम या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर बोरवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. कवठेवाडी संघाकडून 40 चेंडू द्यायचं आपण. येस, आयोजकांचा प्रमुख आदरणीय अर्जुन अर्जुन आगिवले यांच्या शुभ हस्ते करूया. सुरेश दादा केव्हारी या साहेबांचं मान सन्मान मायेची उपदार शाल आणि श्रीफल देऊन करूया आपण. सुरेश दादा केव्हारी मेन फ्रॉम जांभूळवाडी या दादांचं मान सन्मान, या साहेबांचं मान सन्मान. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी येऊन जयगावदेव क्रिकेट संघ बोरवाडी या आयोजकाची शोभा वाढवली आणि या स्पर्धेच्या वतीनं तुमचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. जाऊया मॅच कडे. जी लढत आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी केली खानदान संघानं. 30 चेंडू मध्ये तब्बल 53 धावा कुठल्या आणि येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 54 धावा कुटावा लागतील कवठेवाडी संघाला. 54 धावाचं मात्र लक्ष ठेवून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईकचा विचार केला तर पराग आणि दुसऱ्या साईडचा विचार केला तर योगेश, नॉन स्ट्राईकचा विचार केला तर योगेश. 30 चेंडू आणि 54 धावेंचं मात्र टार्गेट आणि पराग साठी देखील सुवर्ण संधी. 3 षटकार टोकले तर आदरणीय सुरेश दादा केवार मेन फ्रॉम जांभूळवाडी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. बघा मित्रांनो, जशी खेळपट्टी तापली जाते तसे खेळाडू देखील तापले जातील का. हेच पहिल्या चेंडूचा समाचार करताना मात्र पहिला चेंडू आलाय निर्धाव. गोलंदाज आहे रोहन. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. पाहायला गेला तर दोन्ही संघासाठी मात्र सुवर्ण संधी होती. चला सरळवाडी संघाना निमनेवाडी संघ दोन्ही संघाचे संघ ना घ्या आपण नाणेफेकीसाठी. हलक्या हातात मात्र चेंडूला दिशा दाखवली. गॅप आहे मोठा. चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करत जातोय. सीमा रेखच्या बार हाय ते परागच्या बॅट मधून चौकार. 4 धावा पक्कावर मात्र लागल्या जात आहेत. संघाचं अकाउंट ओपन केलं जातंय. श्री गणेश केला जातोय 4 धावेना. जरी पहिला चेंडू नेदावाला त्यानंतर मात्र परागच्या बॅट मधून मोठा फटका. कार्पेटच्या सायानं जणू जमिनीला गुदगुल्या करत मात्र हा चेंडू सीमारेच्या बाहेर धाडला गेला. अजून 50 धावांची गरज आहे. 4 धावा जरूर लागल्यात. हो हा चेंडू देखील कॅप्चर सिलेक्शन आहे. आउटफॉल फिस्ट. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. हा देखील येतोय परागच्या बॅट मधून चौकार. चौकार हॅट्रिकची संधी देखील परागला आहे आणि षटकार हॅट्रिक जर टोकली तर तब्बल पराग साठी 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सुरेश दादा केवार मेन फ्रॉम जांभूळवाडी यांच्याकडून दिलं जाईल. 2 चौकार जर जरूर टोकलेत. तिसऱ्या चौकार ठोकेल का. येणाऱ्या चेंडूवर प्रश्नचिन्ह उभा राहिला गेलाय.
एस गोलंदाज रनअप चुकतोय. अडथळा देखील निर्माण आलाय. चौकार हॅट्रिकचा चेंडू देखील आहे. काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ आणि काल ठरवेल. चौकार येईल, सिंगल येईल का दुहेरी धाव येईल का विकेट होईल. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळला गेला. एकदा पुन्हा दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न केला जाईल काय. नकार दिलाय. सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. सिंगल का होईना परंतु धावा येत आहे. धावांचा विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचलोय. कवठेवाडी संघाचं तथा बिनबाद 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चला सराईपाडे आणि निम्नेपाडे आम्ही वारंवार मात्र अनाउन्समेंट केली जाते, कॉलिंग केली जाते. लिमनेवाडी संघाचा संघनायक आलाय. सरायवाडी संघाचा संघनायक मित्रांनो आला असेल तर या. हो हो बॅटच्या रीडिंग पट्ट्यात चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 6-6. हा येतो योगेच्या बॅट मधून षटकार. डावखुरा फलंदाज जेव्हा जेव्हा डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतो तेव्हा मात्र हा डावखुरा फलंदाज मैदानाची दहशत निर्माण करतोय. पहिला चेंडू जर मिळाला असेल योगेशला आणि त्या पहिल्या चेंडूवर जर षटकार आला तर या योगेशची देखील छाती मात्र भरून आले असेल. कारण जोपर्यंत चेंडू मात्र बॅटला स्पर्श होत नाही, बॅटला लागत नाहीये तोपर्यंत मात्र फलंदाजाच्या मनामध्ये मात्र धक 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 असा आवाज होतोय. चिंता मात्र वाढली जाते की बॅटला चेंडू लागेल की नाही लागणार, की बॉल्ट होईल की चौकार षटकार जाईल. परंतु पहिल्या चेंडूवर मात्र योगेशचा षटकार आला. या ठिकाणी मात्र गॅप शोधली. एकदा पुन्हा दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला जातोय. सक्सेसफुल ठरला जातोय. 2 धावा होतात कंप्लीट चित्त्याच्या वेगानं. धाव फलक जाऊन पोहोचले दादा बिनबाद 17 या अंकावर. 17 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. चला सराईवाडी बघा मित्रांनो, आपण वारंवार मात्र अनाउन्समेंट केली जाते, पुकार दिला जातोय. या दादाना जो संघ नसेल आला तर त्वरित आपण आमच्यापर्यंत कळवा, लगेच पॅनलाइज केलंच जाईल, यामध्ये मात्र शंका नाही आहे. एस गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्क बर ऋषी. छोटा खेळाडू आहे परंतु मात्र चुका काय पाहायला मिळत आहेत. लेग फोर्स येते सिंगल. धाव फलक जाऊन पोहोचलं आता बिनबाद 18 या अंकावर. फलंदाजांना जरूर चेंडू सोडून दिलं होतं. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडून शरीराला असा वेध घेतलाय. या ठिकाणी चांगलं टप्पा देखील पाहायला मिळाला, चांगली लाईन देखील पाहायला मिळते ऋषीकडनं. जरी पहिल्या चेंडूवर लेगबाच्या सहाय्याने सिंगल आले, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू फेकी करण्यास यश आलं. बॅटच्या रीडिंग पट्ट्यात परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू जाईल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 6-6. हा येतो योगेशच्या बॅट मधून दुसरा षटकार. धावफलक जाऊन पोहोचला आता बिनबाद 24 या अंकावर. मिलिंद सराई, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण नाणेफेकी करण्यासाठी. चेंडू देखील पाहायला मिळाला तर निर्धाव आलाय. खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे.
हो उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे रोहन, चुका होणार नाहीये. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल पहिलं कवटेवाडी संघासाठी. योगेश या फलंदाजाला मात्र तंबूचा आसरा. दोन मोठाले फटके जरूर आले होते. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये मनोज. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर अजून एक चेंडू उर्वरित आहे. पंचांना लाईन पाहावी लागेल. काय घडलं जात आहे. नशीबाचा येईल पंजा. 1+4 5 धावा दाबलकावर. नशिबाची साथ लाभते कवटेवाडी संघाला. काय घडलं बघा मित्रांनो. या ठिकाणी अवघड सोडून दिला चेंडू आणि दोन्ही संघाचे संगणक या ठिकाणी उपस्थित आहे. सरयवाडी संघाचा देखील संघनायक आलाय आणि निम्नवाडी संघाचा देखील संघनायक आलाय. करूया या ठिकाणी उपस्थित मान्यवर अर्थात सुरेश दादा केवारी यांच्या शुभ हस्ते करूया नाणेफेकीचा कौल. पाहता पाहता दुसरं षटक देखील झालं कंप्लीट. फरक जाऊन पोहोचले तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर संतोष. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं सांगी कोट्यातील तिसरं संतोष. 18 चेंडू आणि 25 धाव्यांचं गरज. हो चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्यात गॅप आहे मोठा. नाही धावा ना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय मनोजच्या बॅट मधून. परागच्या बॅट मधून चौकार. क्षमा असावे या ठिकाणी जर पाहायला गेला तर चुका पाहायला मिळत आहेत. नावामध्ये चुकी होते. पराग हा सलामीचा फलंदाज आहे आणि मनोज हा वनडाऊनचा फलंदाज आहे. हो हो हेलिकॉप्टर उडवायचा होता पण तो बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. फुल डिलिव्हरी. मोठा पटका खेळण्याची संधी होती परंतु बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. सिंगल होते कंप्लीट. धावफलकचा विचार केला तर कवटेवाडी संघाची धावफलक जाऊन पोहोचली जाता 1 बाद 34 धावा. आब्राकर पुन्हा सिंगल होईल कंप्लीट. 35 धावा दाबलकावर लागल्या जात आहेत. परागचा विचार केला तर परागसाठी देखील सुवर्ण संधी आहे.
3 षटकार टोकले तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय हॅलो 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 मॅच हॅलो सुवर्ण संधी आहे 3 षटकार टोकले तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सुरेश दादा केवारी यांच्याकडून फुल डिलिव्हरी चुकीला माफी नाहीये चेंडू जाईल हो 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 या ठिकाणी काय घडलं जात आहे काळानं बेल या ठिकाणी चेक केलं जाईल युट्यूबच्या साहाय्याने मात्र कव्हर केलं जात आहे लाईव्ह टेलिकास्ट आहे कोणत्याही संघावर अन्याय होणार नाहीये या ठिकाणी घडलं काय फलंदाज होईल क्षमासावी एस रिव्ह रन हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 6 धाबीसाठी डापलक जाऊन पोहोचते षटकाराच्या मदतीने दादा एक बाद 42 धावा 12 चेंडू आणि 12 धाबींची गरज समीकरण 12-12च काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ आणि काळ ठरवेल 12 चेंडू आणि 12 धाबींची गरज आहे विजयासाठी कवटेवाडी संघाला जर तरला महत्व नाहीये 12 चेंडू आणि 12 धाबींची गरज कोणता संघ जिंकेल हे देखील सांगता येणार नाहीये ओ हो या ठिकाणी काय घडलं जात आहे चेंडू मात्र शरीरावर आदळला जातोय पंच जर आमचा समालोचनाचा जर तुम्हाला अडथळा निर्माण आला तर आम्हाला देखील कॉलिंग करा हो दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर काय करेल काय बिघडेल चुकीला माफी नाहीये चेंडू जाईल सीमा रेखा पार रन्स मिळतील 1+4 5 धावा गरज नव्हती सिंगल आले असती तरी काही बिघडलं नसतं डबल आले असती तरी गरज नव्हती शतरक्षक रोहन कुणा आकाश एक गरज नव्हती मित्रांनो या ठिकाणी सिंगल डबल आले असती तरी काही फरक पडलं नसतं परंतु धावा आल्या या ठिकाणी 1+4 5 धावा आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर गोलंदाज दिशा भटकली जाते पंचांना देखील दंड केलं नो चेंडू येणारा चेंडू उघडा डोळे पाहणे चेंडू आहे प्री हिट सुवर्ण संधी मोठा फटका खेळण्याची देखील संधी आली हो हो क्रॉस आहे एकदा पूर्ण होते दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला जाईल का सिंगल होते कंप्लीट धाफलक जाऊन पोहोचले दादा एक बाद 49 धाबा 5 धाब्यांची गरज 5 धाबेपासून अजूनही वंचित आहे कवठेवाडी संघ हो हो फटका आलाय विजयी फटका षटकारांना मात्र विजयी संघ झालाय कवठेवाडी संघ विजयी संघाचं देखील हार्दिक अभिनंदन पराजित संघाचं देखील गोड कौतुक आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरला जातोय